जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून मुंबई, ठाणे शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या मोडकसागर, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा धरणांमधून विसर्ग सुरू झाल्यानं या धरणांखालील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. धरणांच्या पाणलोटात पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणातील साठ्यात झपाट्यानं वाढ होत आहे. भातसा धरणात मंगळवारी 69 मिलीमीटर पाऊस झाला. आजपर्यंत या धरणात 1457 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे. त्यामुळे धरणात 75.55% पाणीसाठा आहे. अप्पर वैतरणा धरणात 84.78% पाणीसाठा असून धरणात आजपर्यंत 1076 मिलीमीटर पाऊस झालाय. या धरणाखालील इगतपुरी जवळील सॅचुर्ली, खर्डी, वैतरणा या नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर नदीच्या पाण्यामध्ये उतरण्यास मनाई करण्यात आली आहे. मध्य वैतरणा धरणात मंगळवारी 94.16% पाणीसाठा होऊन मंगळवारी या धरणक्षेत्रात 57 मिलीमीटर पाऊस झाला. आजपर्यंत येथे 1721 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. हे धरण जिल्ह्यातील कोचले या गावाजवळ असून या गावासह परिसरातील 8 गावे आणि आदिवासी पाड्यांमधील नागरिकांना नदीपात्रात उतरण्यास मनाई करण्यात आली आहे. भातसा धरणाची पाणी पातळी मंगळवारी दुपारी 1 वाजता 134.10 मीटर होती. सतत पडणाऱ्या पावसामुळे या धरणाचे दरवाजे काही दिवसात उघडण्याची शक्यता आहे.